साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 55वी रेसिपी आज शेअर करते आहे ताकाची कढी। इथे मी 2 मोठ्या वाट्या दही घेतलं आहे, त्यामध्ये लसूण पेस्ट घालते आहे। खरं तर मी लसूण आणि जिरं ठेचून यामध्ये घालते, पण आता माझ्याकडे इथे लसूणची पेस्ट आहे म्हणून मी ती वापरते आहे। 2 चमचे लसणाची पेस्ट घातली, त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा म्हणजे अगदी जाडसर असं वाटण करून घेतलं आणि ते 2 चमचे घातलं आहे। आता इथे तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही हे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर मी यामध्ये घातली आहे हळद आणि अगदी एक लहान चमचा मी इथे बेसन घातलं आहे। बेसन घातल्यामुळे काय होतं की कढी आपली फाटत नाही आणि छान अशी एकजीव होते, त्यामुळे इथे बेसन नक्की घालायचं। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर मस्त असं विस्करच्या साहाय्याने हे फेटून घ्यायचं। अगदी स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत छान असं हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी घालणार आहे एक लहानसा चमचा साखर नक्की घालायची, त्यामुळे काय होतं आंबट गोड अशी चव येते आणि कढीची टेस्ट खूप चांगली लागते। आता इथे साखर घालून झाल्यावर पुन्हा एकदा मी एकजीव करून घेते आहे आणि त्यानंतर कढीची जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं पाणी यामध्ये ॲड करायचं। खूप जास्त पाणी नाही घालायचं, कारण उकळल्यानंतर कढी थोडीशी पातळ होते, त्यामुळे अगदी प्रमाणातच पाणी घालायचं। थोडं घट्टसरच हे दही राहिलं पाहिजे। फोडणीसाठी इथे मी घेते आहे 2 सुक्या लाल मिरच्या, त्यानंतर 7-8 कढीपत्त्याची पानं, मोहरी आणि थोडासा हिंग। आता इथे मीठ मला थोडंसं कमी वाटलं, त्यासाठी मी अगदी थोडं मीठ घातलं, थोडंसं पाणी घातलं, पुन्हा एकदा एकजीव करून घेतलं। फोडणीसाठी मी तेल तापत ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये पहिली मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या तोडून आणि कढीपत्त्याची पानं घालायची 7-8 आणि हिंग घालायचा। फोडणी याची खूप छान झाली पाहिजे, खमंग अशी फोडणी झाली तर कढीला चव खूप छान येते। फोडणी झाल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि त्यानंतर यावर दह्याचं मिश्रण घालायचं, नाहीतर ते फाटू शकतं। आणि मिश्रण घातल्यानंतर एकदा फक्त एकजीव करून घ्यायचं आणि अगदी मंद गॅसवर ही कढी उकळण्यासाठी ठेवून द्यायची। अगदी थोडीशी उकळी फुटली की गॅस लगेचच बंद करायचा, खूप जास्त उकळायचं नाही, नाहीतर ही कढी फाटू शकते। त्यामुळे इथे बघू शकता आता मी हे मिश्रण घालते आहे फोडणीवर आणि त्यानंतर 1-5 मिनटामध्ये मंद गॅसवर अगदी थोडी उकळी फुटायला आली की एकजीव करून गॅस बंद करायचा आणि वरून मस्त अशी कोथिंबीर पेरून ताकाची कढी खाण्यासाठी तयार आहे। खूप छान लागते। मी या अशा पद्धतीने करते, तुम्ही कशी करता तेही मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।